डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया. चला वॉरियर्स इंग्लिश ग्रामर शिकूया. हॅलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. आज मी खूप दिवसांनंतर, ॲक्च्युली खूप महिन्यानंतर इंग्लिश ग्रामरचं लेक्चर घेऊन आलेले आहे. आणि मधल्या काळामध्ये लेक्चर न येण्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 180 डेज चॅलेंज असेल किंवा 90 डेज चॅलेंज असेल, तर हे चॅलेंज सुरू होते. प्री एक्झाम झालेली आहे आणि ऑलमोस्ट 75% वॉरियर्स जे आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त किंबहुना मी म्हणेन, ज्यांनी खूप चांगलं परफॉर्म केलेलं आहे आणि ज्यांचा रिझल्ट येणार आहे. सो मी त्यांच्यासाठी खूप खुश आहे. आणि मग अर्थातच त्या दृष्टीने आता पुढची तयारी म्हणजे मेन्सची तयारी, त्याच्यासाठी मराठीचे लेक्चर्स जे आहेत ते मी काही वेळासाठी ओपन केले होते ॲडमिशन. आणि काही ठराविक वॉरियर्स आहेत जसं की 90 डेजमध्ये असतील, ज्यांनी रिक्वेस्ट केली होती, ॲक्च्युली त्यांच्यासाठी फक्त ते ओपन केले होते. सो त्यांनी ऑलरेडी जॉईन केलेले आहेत लेक्चर. बट इंग्लिशच्या बाबतीमध्ये, मराठी तर आपण करू शकतो, इंग्लिशच्या बाबतीत थोडे प्रॉब्लेम येतात. सो माझ्या बाजूने हा प्रयत्न राहील की ॲटलिस्ट काही टॉपिक, थोडेफार ज्या काही ट्रिक्स असतील किंवा जेवढं इझी करून सांगता येईल तेवढं तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. आणि असाच एक टॉपिक आहे जो आज आपण घेणार आहोत, तो म्हणजे मूड्स. तर मूड्स म्हणजे काय असतं, तर जसा आपला मूड असतो तसाच भाषेचा एक मूड असतो. किंवा आपण असं म्हणूयात की बोलताना आपण बरीचशी वाक्य वेगवेगळ्या मूडमध्ये बोलत असतो, वेगवेगळ्या अर्थाने बोलत असतो. क्रियापद जे आहे, वर्ब, बेसिकली आपण कशासाठी वापरतो, तर एखादी क्रिया जी आहे ती क्रिया किंवा वाक्याला पूर्णत्व देण्यासाठी, क्रिया दर्शवण्यासाठी, एखाद्या वाक्याचा काळ दर्शवण्यासाठी. पण त्याचबरोबर याच क्रियापदाचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो. जसं की आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी, जसं की आज्ञा करण्यासाठी, विनंती करण्यासाठी, किंवा एखादं स्टेटमेंट, साधी सरळ माहिती देण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण क्रियापदांचा वापर करतो. आणि त्याच्यातून जो अर्थ अभिप्रेत होतो त्यांना आपण मूड्स असं म्हणतो. तर मूड्सचे बेसिकली 3 प्रकार आहेत. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. जनरली उदाहरणं दिली जातात, एक सेंटेन्स दिलं जाईल आणि त्या सेंटेन्सचा मूड कोणता आहे हे तुम्हाला ओळखायला सांगितलं जाऊ शकतं. किंवा जी डेफिनेशन आहे की इंडिकेटिव्ह मूड म्हणजे काय असतो किंवा इम्परेटिव्ह मूड म्हणजे काय असतो, या गोष्टीसुद्धा विचारल्या जाऊ शकतात. सो आपल्याला काय करायचं आहे, डेफिनेशन तर समजून घ्यायचीच आहे. किंवा मी असं म्हणेन की तुम्हाला अशा पद्धतीने या गोष्टींना डिवाईड करायचं की ते अगदी इझी होऊन जाईल. आणि त्याचबरोबर काही छोटेसे ट्रिक्स आणि टेक्निक्स ज्याच्यामध्ये बेसिकली मराठी बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट आहेत त्यांना खूप अडचणी येतात. की चला मॅम, समजलं आम्हाला इम्परेटिव्ह काय आहे, इंडिकेटिव्ह काय आहे, सब्जंक्टिव्ह काय आहे. पण होतं असं की पुस्तक बाजूला ठेवलं आणि 2-3 दिवसांनी पुन्हा एकदा त्याच्यावरचे प्रश्न घेतले की इम्परेटिव्ह म्हणजे काय आणि इंडिकेटिव्ह म्हणजे काय. अगेन कन्फ्युजन होतं. हे माहिती असतं की इंडिकेटिव्ह आपण अभ्यासलेलं आहे, इम्परेटिव्ह आपण अभ्यासलेलं आहे, पण नक्की ज्यावेळेला या दोन्हीची तुलना करण्याचा विचार येतो, प्रश्न समोर येतो, त्यावेळेला या दोन्हीमध्ये 100% कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन पण तुमचं होणार नाही. ठीक आहे. तर पहिला मूड जर आपण पाहिला तर तो आहे इंडिकेटिव्ह मूड. आता नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की विधानार्थी मूड आहे, म्हणजे याच्यामध्ये काही ना काहीतरी विधान केलेलं असेल. सो एखादं जर सरळ स्टेटमेंट असेल, एखादं विधान केलेलं असेल, माहिती देणारं वाक्य असेल, तर ते कुठे येईल, इंडिकेटिव्हमध्ये येईल. जसं की सिम्पल स्टेटमेंट येईल. त्याचबरोबर तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारत असाल तर ते प्रश्नसुद्धा, प्रश्नाचं ज्याला आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, हे सेंटेन्सेससुद्धा कुठे येतात, इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर अज्युम फॅक्ट, आपण काही फॅक्ट जे आहेत ते गृहीत धरतो किंवा अज्युम करतो, बट ते शक्य म्हणजे जे फॅक्ट पुढे जाऊन शक्य होण्याची शक्यता असते, त्या गोष्टी घडण्याची शक्यता असते. किंवा आपण असं म्हणूयात की काही तथ्य असतात, काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला माहिती की एका गोष्टीचा परिणाम दुसरा होणार आहे, हे 100% ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्यांना आपण इंडिकेटिव्हमध्ये टाकतो. आता हे मी असं का सांगते, कारण काही गोष्टी ज्या असतात ना, ज्या आपण अज्युम करतो त्या शक्य होणाऱ्या नसतात. आपण जस्ट अज्युम करत असतो, किती छान झालं असतं जर मी देशाचा पंतप्रधान असतो तर, अशा काही गोष्टी आपण अज्युम करत असतो. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे जातील, इकडे जातील सब्जंक्टिव्हमध्ये. पण ज्या वेळेला अशा गोष्टी आपण अज्युम करतो ज्या की शक्य आहेत किंवा ज्या फॅक्ट आहेत, जे घडणारच आहे, तर त्या गोष्टींना आपण इंडिकेटिव्हमध्ये टाकत असतो. मग जर आपण सिम्पल स्टेटमेंट पाहिलं तर शी इज अ टीचर, आय एम अ टीचर, और आय एम टीचिंग, हे साधं सरळ वाक्य आहे ना. यू आर अ स्टुडंट,
तर हे पण साधं सरळ वाक्य आहे, किंवा आपण असं म्हणूयात की एक सिम्पल स्टेटमेंट आहे किंवा काहीतरी माहिती देणारं किंवा स्थिती दर्शवणारं विधान आहे. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. ही विधानं कशी आहेत, सिम्पल स्टेटमेंट आहेत. सो ते कुठे जातील, इंडिकेटिव्हमध्ये जातील, विधानार्थीमध्ये जातील. देन टू आस्क क्वेश्चन, आपल्याला जर एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल किंवा तुम्हाला क्वेश्चनमध्ये एखादा क्वेश्चन दिलाय, जो काही प्रश्न तुम्हाला आयोगाकडून विचारला जाईल, तिथे सरळ क्वेश्चन दिला आणि तुम्हाला जर मूड ओळखायला सांगितलं, क्वेश्चन असेल तर तिथे मूड हा इंडिकेटिव्हच असतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आर यू सॅड, आर यू सॅड, ज्यावेळेला मी असा प्रश्न विचारते त्यावेळेला तो मूड कुठला होतो, इंडिकेटिव्ह मूड होतो. देन वाय आर यू गोईंग, हा पण एक क्वेश्चन आहे, तर हा क्वेश्चन पण कुठे जाईल, इंडिकेटिव्हमध्ये जाईल. बऱ्याचदा म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मोस्ट ऑफ द बुक्समध्ये तुम्हाला इंडिकेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि सब्जंक्टिव्ह असे 3च मूड पाहायला मिळतील. बट काही ठिकाणी तुम्हाला इंट्रोगेटिव्ह मूड हा सुद्धा दिलेला पाहायला मिळेल. तर ॲक्च्युली आपण जे पुस्तकं वापरतो त्याच्यामध्ये हे 3 मूड दिलेले आहेत. बट इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा इंट्रोगेटिव्ह मूड म्हणजे काय असेल तर क्वेश्चन्स असतील. जिथे पण क्वेश्चन येईल तर तुम्ही ऐकलं असेल ना, इंट्रोगेट करणं म्हणजे विचारपूस करणं थोडक्यात. तर हे जे काही किंवा चौकशी करणं, तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात ते कुठले असतात, ज्यावेळेला एखादा प्रश्न विचारलेला असतो. हे का सांगायचं तुम्हाला, त्याचं रिझन म्हणजे जे काही सेंटेन्स स्ट्रक्चर असतं किंवा आपण म्हणूयात की टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत, सिंथेसिस आहे किंवा सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन आहे, याच्यावरती आयोगाने मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारलेत. जर तुम्ही मागे जाऊन आयोगाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या किंवा जर तुम्ही कुठलंही विश्लेषणाचं बुक घेतलं असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही टॉपिक वाईज गेलात तर तुमच्या लक्षात येईल की सेंटेन्सेसवरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारलेत. ते वेगवेगळ्या स्वरूपात विचारलेले आहेत. जसं की सेंटेन्सचा टाईप ओळखा म्हणून प्रश्न येतात, सेंटेन्स ट्रान्सफॉर्म म्हणजे एका टाईपमधून दुसऱ्या टाईपमध्ये त्यांना ट्रान्सफॉर्म करा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बऱ्याचदा सेंटेन्समधला एरर तुम्हाला ओळखायला सांगितला जातो. वेगवेगळ्या अँगलनी हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सो सिम्पल स्टेटमेंट असेल, क्वेश्चन विचारण्यासाठी स्टेटमेंट केलं असेल किंवा अज्युम्ड फॅक्ट. इफ इट रेन्स फार्मर्स विल बी हॅपी, जर पाऊस आला तर शेतकरी खुश होतात, म्हणजे ही एक फॅक्ट आहे, आपल्याला माहिती आहे. इफ यू स्टडी यू विल पास द एक्झाम, तुम्ही जर अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्ही एक्झाम पास व्हाल. पण इथे अगेन म्हणजे याचे चान्सेस किती आहेत याच्यावरती पण गोष्टी अवलंबून असतात. इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स, तुम्ही जर पाण्याला उष्णता दिली तर डेफिनेटली ते पाणी जे आहे ते उकळणार आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात काय येते की ही एक फॅक्ट आहे की एक गोष्ट केल्यानंतर त्याचा परिणाम हा दुसरा 100% होणारच आहे. तर अशी ज्यावेळेला फॅक्ट असते, अज्युम्ड फॅक्ट, त्यावेळेला त्याला आपण इंडिकेटिव्हमध्ये घेत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्परेटिव्ह मूड, पहिला मूड तुमच्या लक्षात आला असेल इंडिकेटिव्ह. इथे काही तुम्ही इंडिकेट करत आहात. इंडिकेटिव्ह म्हणजे सिम्पल स्टेटमेंट आहे, क्वेश्चन विचारत आहात किंवा एखादी फॅक्ट सांगत आहात, इंडिकेटिव्ह मूड. त्याच्यानंतर येतो इम्परेटिव्ह मूड. इम्परेटिव्ह मूडमध्ये जे वाक्य असतात ती जनरली आज्ञार्थी असतात. मग याच्यामध्ये तुम्ही कमांड केलेली असेल, ऑर्डर दिलेली असेल किंवा तुम्ही रिक्वेस्ट केलेली असेल तर हे सेंटेन्सेस कुठे जातात, इम्परेटिव्हमध्ये. किंवा तुम्ही एखाद्याला ॲडवाईस देताय, बऱ्याच जणांना आपण म्हणतो ना स्टडी हार्ड, म्हणजे तुम्ही पास व्हाल तर हार्ड वर्क करा. किंवा तुम्ही एखाद्याला सल्ला देता की तू जर चांगला व्यायाम केलास तर तुझं शरीर चांगलं राहील. सो हे जे काही ॲडवाईस आहे तर सल्ला आहे तो पण कुठे जाईल, इम्परेटिव्हमध्ये जाईल. किंवा लेटनी सुरू होणारी वाक्य जी असतात, लेट अस प्ले, लेट अस स्टडी, जी वाक्य लेटनी सुरू होतात ती सुद्धा कुठे जातात, इम्परेटिव्ह मूडमध्ये जातात. मग इम्परेटिव्ह मूडमध्ये काय काय येतं, एक तर कमांड म्हणजे तुम्ही एखाद्याला आदेश देताय, आज्ञा देताय. स्पीक स्लोली, समजा तुम्ही अभ्यास करताना कोणीतरी बोलतोय, तुम्ही म्हणाल ना की हळू बोला, स्पीक स्लोली, दॅट इज इम्परेटिव्ह मूड. किंवा क्लोज द विंडो, क्लोज द विंडो ही पण एक कमांड किंवा ऑर्डर झाली तर ते कुठे येईल, इम्परेटिव्हमध्ये येईल. रिक्वेस्ट, प्लीज गिव्ह मी युअर पेन, ज्यावेळेला आपण एखाद्याला रिक्वेस्ट करतो, रिक्वेस्ट करणारा एखादा सेंटेन्स असेल दॅट इज इम्परेटिव्ह मूड. किंवा काइंडली हेल्प अस इन दिस मॅटर, काइंडली हेल्प अस, प्लीज आम्हाला मदत करा. सो कुठली रिक्वेस्ट असेल किंवा आज्ञा असेल. म्हणजे बऱ्याचदा होतं की तुम्ही पहिल्यांदा खूप रिक्वेस्ट करता, प्लीज स्पीक स्लोली, पण नाही ऐकलं तर मग परत तुम्ही रागाने म्हणाल, एकदा सांगितलेलं कळत नाही का. मग ते काय झालं, या दोन्ही म्हणजे रिक्वेस्ट असेल, कमांड असेल, दोन्ही काय होतील, इम्परेटिव्ह मूडचे सेंटेन्सेस होतील. देन ॲडवाईस, स्टडी हार्ड, टेक केअर, हे काय झाले, तुम्ही कोणाला तरी ॲडवाईस देत आहात, टेक केअर किंवा स्टडी हार्ड, वर्क हार्ड, हे सगळे जे ॲडवाईस असतात ते सुद्धा कुठे जाणार,
इम्परेटिव्ह मोडमध्ये जाणार. अँड देन बिगिनिंग विथ लेट, लेटनी सुरू होणारी जी वाक्य असतात, लेट मी गो, आय एम इन हरी, लेट मी गो, आय एम गेटिंग लेट, मला जाऊ दे प्लीज, ऑर लेट अस प्ले, लेट अस स्टडी, चला आपण अभ्यास करूया. ही सगळी सेंटेन्सेस कुठे जातात? लेटनी सुरू होणारी ती सुद्धा इम्परेटिव्हमध्ये जातात. आता तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे, पण होतं काय की ज्यावेळेला आपण ही सगळी वाक्य वाचलेली आहेत, हे सगळं वाचलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे, पण जेव्हा ॲक्च्युली एक्झाममध्ये क्वेश्चन येतो, जे मराठी बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत किंवा बेसिकली ज्यांचा इंग्लिशशी जास्त संबंध नाही आहे किंवा ज्यांनी मूड्स जास्त अभ्यासलेले नाही आहेत, ज्यांच्यासाठी इम्परेटिव्ह, इंडिकेटिव्ह ही वाक्यसुद्धा हे शब्दसुद्धा नवीन आहेत, तर अशा वॉरियर्सना किंवा अशा विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम येतो की टॉपिक समजतोय, अभ्यासल्यानंतर लक्षातही येतोय, पण जेव्हा ॲक्च्युली क्वेश्चन सोडवायचा हे येते, वेळ येते, त्यावेळेला काय होतं की हे जम्बलिंग होते की इम्परेटिव्ह म्हणजे काय आणि इंडिकेटिव्ह म्हणजे काय. म्हणजे एवढं तर 100% माहिती की आज्ञा असेल, रिक्वेस्ट असेल, लेटने सुरू होणारं वाक्य असेल, हे सगळं एका मूडमध्ये येते, पण ते इंडिकेटिव्हमध्ये येते का इम्परेटिव्हमध्ये येते, इथे कन्फ्युजन होतं. तर तुम्ही लक्षात कसं ठेवाल, इम्परेटिव्ह हा जो शब्द आहे तो इम्पॉर्टंट सारखा आहे, तर तुम्ही लक्षात कसं ठेवायचं, इम्पॉर्टंट टेक केअर, इम्पॉर्टंट स्टडी हार्ड. म्हणजे इथे इम्परेटिव्ह जे सेंटेन्सेस असतात, एक तर त्यांची सुरुवात ही क्रियापदाने होते, वर्बनी होते, स्पीक स्लोली. इथे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला पहिला शब्द काय दिसतोय, क्रियापद दिसतोय. क्लोज द विंडो, पहिला शब्द क्रियापद, वर्ब आहे. प्लीज गिव्ह मी युअर पेन, ठीक आहे. काइंडली हेल्प अस, स्टडी हार्ड, टेक केअर. जनरली ही जी वाक्य सुरू होतात ती क्रियापदाने सुरू होतात. सो तुम्ही इम्परेटिव्ह, इम्पॉर्टंट, हार्ड वर्क किंवा वर्क हार्ड किंवा स्टडी हार्ड या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. वर्क हार्ड, स्टडी हार्ड या पद्धतीने इम्पॉर्टंट आहेत ना या गोष्टी तुमच्यासाठी. सो इम्पॉर्टंट गोष्टी इम्परेटिव्ह मोडमध्ये येतील, ठीक आहे. आणि मग बाकी जे असेल, फॅक्ट आहे, क्वेश्चन आहे, स्टेटमेंट आहे, ते कुठे जाईल मग तुमचं इंडिकेटिव्हमध्ये जाईल. आता आपण बघूयात सब्जंक्टिव्ह मूड. सब्जंक्टिव्ह मूड काय असतो, तर संकेतार्थ. आपण जर तरची वाक्य बोलतो ना, संकेतार्थ म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल. जनरली सब्जेक्टिव्ह मूडमध्ये अशा गोष्टी येतात किंवा अशी वाक्य येतात जे काही आपण अज्युम केलेल्या गोष्टी असतात, ज्या आपण गृहीत धरलेल्या गोष्टी असतात आणि ज्या की शक्य होणार नसतात, त्यांची शक्य होण्याची शक्यता नसते की ते असं होऊ शकत नाही. म्हणजे जसं मी म्हटलं की मी पंतप्रधान असते तरचा प्रश्न आहे ना, तो नाही आहे ना मी, किंवा आता लगेच होणं पण पॉसिबल नाही आहे ना. सो अशा ज्या गोष्टी असतात त्यांना आपण संकेतार्थ, म्हणजे थोडक्यात आपण ठेवू ना, खूप बढाया मारतात लोक, किंवा काही लोक आपण म्हणतो ना की तो असा वागतोय जसं की तो एखादा हिरोच आहे, किंवा ती अशी वागते, असा ॲटिट्यूड देते जशी की ती एखादी महाराणी आहे. सो या अर्थाची जी काही वाक्य असतात, संकेतार्थ मराठीत तुम्हाला समजला की इंग्लिशमध्ये समजतोच, ठीक आहे. तर सब्जेक्टिव्ह, डिझायर ऑर अ विश, आपली एखादी इच्छा व्यक्त करण्यासाठी जे वाक्य आपण वापरतो किंवा आपण इच्छा व्यक्त करतो ती जातील सब्जेक्टिव्हमध्ये. लॉंग लिव्ह इंडिया हे वाक्य जसंच्या तसं लक्षात ठेवा. त्याचं रिझन आयोगाने खूप वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आयोग काय करतो, लॉंग लिव्ज इंडिया किंवा काहीतरी इथे बदल करून देतो, तर लॉंग लिव्ह इंडिया असं ते सेंटेन्स आहे, ठीक आहे. आणि हे कुठे जातं, सब्जेक्टिव्हमध्ये जातं. आय विश आय वेर अ क्वीन, म्हणजे मला असं वाटतं की मी जर क्वीन असते तर, आय विश जर मी क्वीन असते तर. गॉड ब्लेस यू, हे जे सेंटेन्सेस आहेत ते कुठे येतात, सब्जेक्टिव्हमध्ये. लक्षात घ्या, तुम्हाला फक्त सेंटेन्स दिले आणि मूड ओळखायला सांगितलं असाच क्वेश्चन नाही येणार. कदाचित याच्यातलं कुठलंही एक विधान दिलं जाईल आणि त्याच्यातून काय नक्की अभिप्रेत आहे, म्हणजे गॉड ब्लेस यू किंवा आय विश आय वेर अ क्वीन याच्यामधून काय अभिप्रेत होतं, मग तिथे तुम्हाला दिलं जाईल. पर्पज ऑफ ॲक्शन विचारले तुम्हाला, डिझायर ऑर विश विचारलं, इम्प्रॉबेबल सपोजिशन आहे की काय आहे, लक्षात येते. तर या गोष्टी पण लक्षात घ्या ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय. प्रश्न या अँगलनी पण बनू शकतात. राज्यसेवा मेन्सला थोडे जास्त प्रमाणात याच्यावरती प्रश्न आलेत, बट कंबाईंडला सुद्धा प्रश्न आलेत. ज्यावेळेला तुम्ही PYQ अभ्यासता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की अरे हां, या टॉपिकवरती प्रश्न आलेत. आणि जनरली बराचसा दुर्लक्षित राहिलेला टॉपिक असं मी म्हणेन, कारण जनरली जेव्हा तुम्ही कुठेही इंग्लिश ग्रामरबद्दल बोलत असता तर मूड्सबद्दल फारसं बोललं जात नाही, पण 1-2 मार्क्स तुमचे इथे येऊन जाऊ शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पर्पज ऑफ द ॲक्शन, एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर म्हणजे त्या कृती पाठीमागे तुमचा काही ना काहीतरी उद्देश असतो. तो उद्देश दाखवणारी जी वाक्य असतात त्यांना सुद्धा आपण कुठे टाकतो, सब्जेक्टिव्हमध्ये. शी स्टडीज हार्ड दॅट शी मे पास द एक्झाम,
ती खूप जास्त अभ्यास करते. कशासाठी करते? कारण तिला एक्झाम पास व्हायचं आहे, की ती एक्झाम पास होऊ शकेल म्हणून ती काय करते, शी स्टडीज हार्ड दॅट शी मे पास द एक्झाम. ठीक आहे. आय रन फास्ट आय रन फास्ट दॅट आय मे विन द रेस. मी फास्ट पळत आहे कारण मला रेस जिंकायची आहे. तर हे कुठे जाईल? सब्जेक्टिव्ह मोडमध्ये जाईल. देन इम्प्रॉबेबल सपोजिशन, असंभाव्य हेतू, की असं म्हणजे एखादा हेतू असा आहे की जो शक्य नाही आहे. जस्ट आपण म्हणतो ना खयाली पुलाव, त्या टाईपमध्ये. इफ आय वेअर यू आय शुडंट डू दॅट. जर मी तू असते, म्हणजे आपण म्हणतो ना जर मी तुझ्या जागी असते तर मी ते केलं नसतं. किंवा जर मी समजा एखादा निर्णय आला गव्हर्नमेंटचा, तर आपण म्हणतो ना मी जर त्याच्या ठिकाणी असतो तर मी असं केलं असतं. बट ऑब्विसली ती गोष्ट तर पॉसिबल नाही आहे. पण तुमचा हेतू आहे की जर आपण त्या ठिकाणी असतो तर आपण असं केलं असतं. इफ आय वेअर अ बर्ड, जर मी पक्षी असते तर मग मी मस्तपैकी आकाशात स्वैरधुंदपणे उडाले असते, या पद्धतीने. ठीक आहे. तर अशी जी वाक्य येतात ती कुठे येतील? म्हणजे त्याच्यामधून आपल्याला इम्प्रॉबेबल सपोजिशन समजतं आणि ती सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येतात. देन ॲज इफ, ॲज दो नंतर अशक्य अशी बाब जर असेल तर ही ॲक्ट्स ॲज इफ ही वेअर सलमान खान. तो असा ॲक्ट करतो जसं की तो सलमान खान आहे. म्हणजे थोडक्यात असं की तो असा वागतो जसं की तो सलमान खान आहे. म्हणजे स्वतःला काय सलमान खान समजतो का, या टाईपमध्ये. ती वाक्यसुद्धा कुठे येतात? सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येतात. आणि ज्या वाक्यांमध्ये इट इज टाईम, इट इज हाय टाईम, इट इज अबाउट टाईम अशी जी वाक्य असतात, इट इज टाईमनी सुरू होणारी, ती सुद्धा सब्जेक्टिव्हमध्ये जातात. इट इज टाईम वी वेंट देअर. इट इज टाईमवाले जे सेंटेन्सेस असतात, ही सेंटेन्सेस सुद्धा कुठे येतात? सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येतात. ठीक आहे. तर आता तुम्हाला कळलं असेल की इंडिकेटिव्ह मूड काय असतो, इम्परेटिव्ह मूड काय असतो आणि सब्जेक्टिव्ह मूड काय असतो. ठीक आहे. आता तुम्हाला काही उदाहरणं दिली जातील. त्या उदाहरणांवरून तुम्हाला फाइंड आउट करायचे की त्याच्यामध्ये इंडिकेटिव्ह मूड आहे, इम्परेटिव्ह मूड आहे की सब्जेक्टिव्ह मूड आहे. म्हणजे एखादा टॉपिक अभ्यासल्यानंतर जर तुम्ही ही पद्धती फॉलो करत असाल की तो टॉपिक अभ्यासायचा आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, तर तो टॉपिक तुमचा परफेक्ट होऊन जात असतो. आणि म्हणूनच तुम्ही मराठी अभ्यासत असा, इंग्लिश अभ्यासत असा किंवा कुठलाही सब्जेक्ट जरी अभ्यासत असाल तरीसुद्धा तो टॉपिक अभ्यासल्यानंतर त्याच्यावरचे क्वेश्चन आणि स्पेसिफिकली PYQ जर तुम्ही व्यवस्थितपणे केले, प्रॉपरली केले, तर डेफिनेटली तुमचा येणाऱ्या एक्झाममध्ये येणारा स्कोर हा चांगला असतो. कारण PYQमधून तुम्हाला आयडिया येते की कुठल्या टाईपमध्ये क्वेश्चन विचारला जातो, क्वेश्चनचं फॉर्मॅट कसं असतं आणि त्या क्वेश्चनला कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे. आणि याच गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये हाय स्कोर करण्यासाठी हेल्पफुल ठरत असतात. सो आता काही सेंटेन्सेस मी तुम्हाला देत आहे. ते सेंटेन्सेस तुम्हाला ओळखायचे आहेत. इंडिकेटिव्हमध्ये आहेत, इम्परेटिव्हमध्ये आहेत, सब्जेक्टिव्हमध्ये आहेत. की एखादा जसं की क्वेश्चन विचारण्यासाठी ते वापरलेलं आहे, की ती अज्युम्ड फॅक्ट आहे की अशी एखादी फॅक्ट आहे, इम्प्रॉबेबल सपोजिशन आहे, हे तुम्हाला त्या क्वेश्चनमधून ओळखायचं आहे. आणि त्याची उत्तरं तुम्ही कुठे देणार आहात? तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देणार आहात. ओके. तर इथे तुमच्यासाठी 10 सेंटेन्सेस आहेत. ते तुम्हाला बेसिकली कुठल्या मूडमधले आहेत हे ओळखायचे आहेत. पण एक काळजी घ्या, ज्यावेळेला सेंटेन्स वाचता त्यावेळेला खूप काळजीपूर्वक वाचा. म्हणजे काही जणांना सवय असते ना की काही कीवर्ड्स लक्षात ठेवायचे की हां हे असं असेल तर ते त्या मूडमधलंच सेंटेन्स असेल. तर बऱ्याचदा तुम्हाला आयोगाने कुठे कुठे फसवलेलं असतं. जसं की इथे जर तुम्ही पाहिलं तर सेंटेन्स नंबर 9 म्हणजे गॉडने सुरू होतं आहे सेंटेन्स, म्हणून मग आपल्याला असं वाटू शकतं की हे एखादं विश वगैरे आहे. बट इथे काय म्हटले? गॉड बी विथ अस. सो सेंटेन्स ज्या वेळेला तुम्ही वाचताय त्यावेळेला थोडं काळजीपूर्वक वाचा. काही जणांना मे बी असं वाटत असेल की बोर्डवरचं दिसत नाही किंवा काय. तुमचा जो यूट्यूबचं ॲप आहे, तुम्ही व्हिडिओ ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरती तुम्हाला एक सेटिंगचा ऑप्शन येतो, त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी जी आहे तिथे तुम्हाला 720पर्यंत किंवा 480पर्यंत व्हिडिओ क्वालिटी जी आहे ती तुम्ही हे करा, सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला हे क्लिअरली दिसेल. जर तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ जर 240 किंवा 360मध्ये चालू असेल, तिथे त्या व्हिडिओ रेझोल्युशनमध्ये जर प्ले होत असेल तर मग थोडंसं ब्लर दिसतं. ठीक आहे. तर इथे जे 10 सेंटेन्सेस आहेत ते मी तुम्हाला रीड करून दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे, या 10च्या 10 सेंटेन्सेसचा मूड जो आहे तो ओळखायचा आहे आणि या 10च्या 10 सेंटेन्सेसच्या मूडचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. सो आयडेंटिफाय द मूड ऑफ द वर्ब. पहिलं विधान आहे नेवर वेस्ट टाईम. खूप इझी आहे. नेवर वेस्ट टाईम काय आहे याच्यामध्ये? आपण काय करतोय? थोडक्यात कोणाला तरी सल्ला देतोय. परहॅप्स शी विल कम. आता विधान तर सरळ सरळ आहे, पण फक्त परहॅप्स टाकलंय म्हणून कन्फ्यूज व्हायचं
नाही, परहॅप्स शी विल कम. टेक केअर. टेक केअर तर झालेलं आहे ऑलरेडी ॲक्च्युली आपलं. त्याच्यानंतर ओ दॅट आय वेर यंग अगेन. ओ दॅट आय वेर यंग अगेन. मी परत एकदा तरुण होऊ शकले असते तर. दे डिडंट डू देअर जॉब. दे डिडंट किंवा दे डिडंट डू देअर जॉब. त्याच्यानंतर प्लीज फॉरगिव्ह देम. प्लीज फॉरगिव्ह देम. रिक्वेस्ट आहे, तुम्हाला माहिती आहे रिक्वेस्ट कुठे जाते. गो देअर. अगेन कमांड आहे. इट इज टाईम यू ट्राईड हार्ड. इट इज टाईम हिंट आहे ना, इट इज टाईम सांगितलं होतं मी कुठल्या मूडमध्ये येते. देन गॉड बी विथ अस. अगेन या सेंटेन्सच्या बाबतीत चुकायचं नाही. 9वा जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये तुमचं उत्तर करेक्ट आलं पाहिजे हे मला अपेक्षित आहे, कारण तुम्हाला सेंटेन्सचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आपण वर्बचा मूड जो आहे तो ओळखतो इथे. फक्त सेंटेन्समध्ये एक वर्ड आहे म्हणून तुम्ही त्याला जर एका ठराविक मूडमध्ये टाकत असाल तर तुम्ही तिथे चुकणार आहात. इफ आय सॉ हिम आय वुड आयडेंटिफाय हिम. इफची जी वाक्य असतात ना, कंडिशनल सेंटेन्सेस 4 प्रकारचे असतात. टाईप 0, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. तर ही जी 4 सेंटेन्सेस असतात त्याच्यामधले टाईप 0 आणि 1 जे असतात ना ते आपले जातात पहिला जो इंडिकेटिव्ह मूड आहे तिकडे, आणि टाईप 2 आणि 3 जे असतात ना ते आपले जातात कुठे, सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. तर तुम्हाला इफचे सेंटेन्सेस माहिती असतील असं गृहीत धरून मी हे सांगते. जर तुम्हाला माहिती नसतील तर तसं कमेंटमध्ये मला सांगा. मी इफच्या सेंटेन्सेसवरती एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, कारण इफचे सेंटेन्सेस हे खूप जास्त प्रमाणात विचारले जातात वारंवार आयोगाकडून. ज्यावेळेला आपल्याला एरर फाइंड आउट करायचा असतो त्यावेळेला पण ते विचारले जातात. त्याचबरोबर इफच्या सेंटेन्सची करेक्ट रचना विचारली जाते, कारण इफमध्ये आपला सगळ्यात जास्त गोंधळ उडत असतो. इंग्लिशमध्ये म्हणजे मराठीमध्ये तर आपण सरळ सरळ म्हणतो जर असं झालं असतं तर तसं झालं असतं वगैरे वगैरे, पण ज्यावेळेला हे आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असतं त्यावेळेला खूप जास्त कन्फ्युजन होतं. म्हणजे मी तिथे असतो तर मी हे केलं असतं. सो मग आपल्याला कळत नाही की हे वाक्य तुम्हाला ज्यावेळेला रचना करायची त्यावेळेला ते भूतकाळामध्ये करायची आहे, भविष्यकाळामध्ये करायची आहे, वर्तमान काळामध्ये करायचे. सो इफचे जे काही 4 टाईप आहेत त्या टाईपवरती शक्य झालं तर मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन, पण ते एकदा अभ्यासा, कारण त्याच्यावरती वारंवार प्रश्न येतात. आणि एरर फाइंड आउट करायचं असेल, सेंटेन्स कंप्लीट करायचं असेल किंवा बऱ्याचदा म्हणजे वेगवेगळी विधानं दिलेली आहेत त्याच्यातून करेक्ट सेंटेन्स चूज करायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने आयोगाने इफवरती क्वेश्चन्स विचारलेत. सो इफचे जे सेंटेन्सेस आहेत ते व्यवस्थित एकदा बघून ठेवा, आणि या 10 क्वेश्चन्सचे आन्सर जे आहेत किंवा हे सेंटेन्सेस, हे जे वर्ब्स आहेत या सेंटेन्सेसमधले ते कुठल्या मूडचे आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आय जस्ट होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता हे विधान कुठल्या याच्यातलं आहे, मूडमधलं आहे तेही तुम्ही सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल आणि मी अजून असेच व्हिडिओज घेऊन यावं असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू.